विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 6वी विज्ञानचा लेसन 11 वर्क अँड एनर्जी कार्य आणि ऊर्जा पाहणार आहोत. आता इथे दिलेल्या चित्रांचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. या ठिकाणी गर्ल इज पिकिंग हर स्कूल बॅग. मुलगी तिची स्कूल बॅग उचलते. इथं गर्ल इज पुलिंग बॉक्स. मुलगी बॉक्स ओढते. हिअर बॉय इज रनिंग टायर. तो काय करतोय? टायर फिरवतोय मुलगा. स्पंज अँड हिअर नेल. बघा, इन पिक्चर अलॉंग साईड शेजारील चित्रामध्ये वी सी दॅट सम ऑब्जेक्ट्स चेंज देअर पोझिशन. काही ऑब्जेक्ट्सची पोझिशन चेंज होते, जसं की या बॅगची, या बॉक्सची, या टायरची पोझिशन चेंज होते. दॅट इज डिस्प्लेस्ड म्हणजेच डिस्प्लेसमेंट होते. अँड ऑल्सो शेप ऑफ सम ऑब्जेक्ट्स चेंज्ड. आणि काही ऑब्जेक्टचा शेप, जसं की या स्पंजचा, या नेलचा शेप चेंज होतोय. म्हणजेच या ठिकाणी वर्क होतोय. व्हेन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय अप्लाइंग अ फोर्स ऑन इट, वर्क इज सेड टू बी डन. हिअर इज वर्क डेफिनेशन. वर्कची व्याख्या पाहिजे काय आहे. व्हेन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड, जेव्हा ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होते, ठिकाण बदलतं, स्थानांतरण होतं. बाय अप्लाइंग अ फोर्स लावल्यानंतर वर्क इज सेड टू बी डन, तेव्हा वर्क झालं असं म्हटलं जातं. फॉर मेजरिंग वर्क, एक काम किंवा वर्क मोजताना बोथ दोन्ही कोणकोणत्या दोन गोष्टी, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिडर्ड. या दोन गोष्टींचा, फोर्स अँड डिस्प्लेसमेंटचा विचार केला जातो किंवा त्या विचारात घेतल्या जातात. मस्ट बी कन्सिडर्ड. यानंतर या पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. बघा, इथं पिक्चर ए मध्ये गर्ल इज पुलिंग अ बॉक्स. पिक्चर बी मध्ये गर्ल पुलिंग बॉक्स, बट बॉक्स इज एम्प्टी आणि बी मध्ये बॉक्स इज फुल ऑफ बुक्स. डिस्प्लेसमेंट दोन्हीकडे ठिकाण, ओढलेलं अंतर समान आहे, पण ए बॉक्स इज एम्प्टी, बी बॉक्स इज फुल ऑफ बुक्स. बघा, इन पिक्चर वी सी डिस्प्लेसमेंट इज सेम. डिस्प्लेसमेंट सेम आहे, बट फोर्स इज मोर इन बी दॅन ए. पण बी मधला फोर्स मोर, जास्त आहे. सो मोर वर्क डन इन बी ड्यू टू मोर फोर्स. आणि त्यामुळं डिस्प्लेसमेंट जरी समान असली तरी बी मध्ये वर्क जास्त होते, कारण फोर्स जास्त आहे. मोर फोर्स मोर वर्क. बघा, इफ डिस्प्लेसमेंट इज सेम, जर डिस्प्लेसमेंट सेम असेल, समान असेल, मोर फोर्स मोर वर्क. जिथं फोर्स जास्त तिथं काम जास्त. अँड इफ फोर्स इज सेम, आणि जर फोर्स समान असला, मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क, त्यावेळी काय होतं? डिस्प्लेसमेंट जास्त तर वर्क जास्त, मोर वर्क. रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जीमध्ये रिलेशनशिप. इथं पिक्चरमध्ये बघा, अ बॉय इज प्लेइंग विथ हिज कार, टॉय कार. बघा, व्हेन बॉय पुश टॉय कार, जेव्हा मुलगा टॉय कार पुश करतोय, ढकलतोय, इट डिस्प्लेसेस. ती कार काय होते? डिस्प्लेस होते, म्हणजे पुढे जाते. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉयज एनर्जी टू वर्क डन. मुलाच्या एनर्जीचं रूपांतर वर्कमध्ये होतं आहे. इच वन्स एनर्जी इज डिफरंट. प्रत्येकाची एनर्जी डिफरंट असते. बॉयज एनर्जी आणि मॅन्स एनर्जी ही काय असते? डिफरंट असते. पुढं या रिलेशनशिपमध्ये पुढं काय दिले बघा बरं. कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. आता एनर्जीची इथे व्याख्या दिलेली आहे. डेफिनेशन, कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी, म्हणजे कार्य करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी. युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर सेम. वर्क अँड एनर्जीची युनिट सेम आहेत. आपल्या पाठाचं नावच आहे वर्क अँड एनर्जी, तर या दोन्हीची युनिट सेम आहेत. अँड इट इज जूल. आणि ते कोणता युनिट? जूल. पुढचा मुद्दा आहे फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जीची रूपं. एनर्जीची डेफिनेशन झाल्यानंतर फॉर्म्स ऑफ एनर्जी, एनर्जीची रूपं. पहिला आहे मेकॅनिकल फॉर्म किंवा मेकॅनिकल एनर्जी, म्हणजेच यांत्रिक ऊर्जा. या मेकॅनिकल एनर्जीचे पुन्हा दोन सब टाईप आहेत, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी.
पोटेन्शियल एनर्जीमध्ये बघा इथं 2 पिक्चर्स ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला. बॉय इज स्ट्रेचिंग कॅटॅपल्ट, मुलगा काय करतोय, कॅटॅपल्ट स्ट्रेच करतोय. आणि इथे डॅम वॉटर दाखवलेला आहे. एनर्जी विच इज स्टोर्ड इन ॲन ऑब्जेक्ट, वस्तूमध्ये ऑब्जेक्टमध्ये साठवलेली ऊर्जा ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन, त्या वस्तूच्या ऑब्जेक्टच्या स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन विशिष्ट स्थितीमुळे जी साठलेली असते ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी, त्या एनर्जीला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. म्हणजे स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन विशिष्ट स्थितीमुळे ऑब्जेक्टला जी एनर्जी मिळते त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. याची एक्झाम्पल्स आहेत एनर्जी इन डॅम वॉटर चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे, पुढं एनर्जी इन स्ट्रेच्ड कॅटॅपल्ट इथं दाखवल्याप्रमाणे, किंवा एनर्जी इन स्ट्रेच्ड रबर, अशी याची उदाहरणं येतील. आता दुसरा सब टाईप आहे कायनेटिक एनर्जी, म्हणजे गतिज ऊर्जा. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा. बघा, एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. मोशनमुळं, गतीमुळं जी ऊर्जा मिळते त्याला म्हणायचं कायनेटिक एनर्जी. याची उदाहरणं चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एनर्जी इन बुलेट, गोळीमध्ये असणारी एनर्जी. एनर्जी इन स्ट्रायकर, कॅरम बोर्डच्या स्ट्रायकरमध्ये असणारी एनर्जी. या पद्धतीने आपण फॉर्म्स ऑफ एनर्जीमधला पहिला प्रकार बघितला. इथं हा आपला पार्ट फर्स्ट संपतोय. या नोट्स तुम्ही लिहून घ्यायच्या आणि पुस्तकाचं वारंवार वाचन करून काय करायचं, हा पाठ समजून घ्यायचा आहे तुम्ही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओखालील सबस्क्राईब बटन तुम्ही दाबा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा फी गूगल पे करू शकता.